पुणे पोर्शेकर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आली आहे आणि त्याच्या मावशी आणि आत्याकडे त्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे। पुणे पोर्शेकर अपघात प्रकरणी एक अपडेट म्हणावी लागेल। अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि याच आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका करण्यात आली आहे आणि त्याच्या मावशी आणि त्याच्या आत्याकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर हायकोर्टाच्या आदेशातील महत्त्वाच्या बाबी बाल न्याय मंडळाच्या अटी शर्तींचं पालन करावं लागणार आहे। आरोपीला 300 शब्दांचा निबंध हा लिहावाच लागणार आहे। वाहतूक नियमांचा 15 दिवसांचा अभ्यास करावाच लागेल। जामीन देताना बाल न्याय मंडळाच्या अटी शर्तींचं पालनही करावं लागणार आहे। He has to be released immediately and he has to be in the custody of paternal aunt. जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न तो पुण्याबाहेर जाऊ शकतो का? सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत जुवेनाईलला देण्यात यावं।